ज्वारी बाजरीची पिकं म्हटलं की आपल्याला असं वाटतं की या उत्पादनाचा खर्च जास्त आणि उत्पादन कमी, आणि उत्पादन कमी असल्यामुळे भुसार पिकाकडे बागायती भागातील शेतकरी वळत नाहीत. परंतु आता एक वेगळा संदेश देतोय तो तुर्कस्तान हा आपल्या मतीला कसा येऊ शकतो, तर तुर्कस्तानची ही बाजरी तुमच्या उत्पादनात भर घालू शकते. अलीकडच्या काळामध्ये मिलेटला दिलेलं महत्व लक्षात घेता बाजरीलाही महत्व आलेलं आहे. माझ्यासोबत आहेत बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्राचे विषय तज्ञ संतोष करंजे सर. करंजे सर, ही 3 फुटापर्यंत कणीस वाढतं असं सांगितलं जातं, नेमकं ह्या बाजरीचं वैशिष्ट्य काय आहे? निश्चित सर, येत्या 18 ते 22 जानेवारीला जे आपण कृषक एक्झिबिशन भरवलेलं आहे बारामतीमध्ये, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना वेगवेगळी पिकं पाहायला मिळणार आहेत. पण हे आपण गावरान प्रकार म्हणतो. आपल्याकडे जशी गावरान बाजरी असते तशी तुर्कस्तान मधली गावरान बाजरी आहे. आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे आता तुम्ही बघताय की खरीप आणि उन्हाळ्यात फक्त बाजरी घेतली जाते. आपण ही रब्बी हंगाम मधली बाजरी आहे, म्हणजे थंडीच्या सीझन मध्ये पण बाजरी येते. आणि ती गावरान पद्धतीची बाजरी हे तुर्कस्तानच्या वाणामध्ये तुम्हाला दिसतंय. सर, कणीस फार मोठा आहे. कणीस जर तुम्ही पाहिलं, ते सांगतो मी की हे जवळपास 2.5 ते 3 फूट लांबीचं कणीस याच्यामध्ये येतो. आणि बाजरी पूर्णपणे वरपासून खालपर्यंत ह्याच्यामध्ये भरून जाते. याची जर भाकरी तुम्ही खाल्ली तर अगदी चविष्ट आहे. आपली जशी गावरान बाजरी असते तशाच प्रकारात ही चविष्ट आहे. हायब्रिड सगळ्या बाजरी आपल्याकडे असतात, परंतु ही बाजरी जी आहे ही गावरान प्रकारातली आहे. आता याचं आम्ही दुसरं वैशिष्ट्य असं आहे की आम्ही ह्याचं अनालिसिस पण केलंय. 75 ते 80 दिवसात हे निघते. पण अनालिसिस ज्यावेळी केलं त्याच्यामध्ये प्रोटीनचं पर्सेंट ह्याच्यामध्ये 10% पेक्षा जास्त आहे. 10.5% प्रोटीन आहे. आयर्न जी मात्रा जी आहे याच्यामध्ये 10% पेक्षा जास्त आहे. ज्याला आपण म्हणतो की न्यूट्रिशनल रिच बाजरा जर पाहिजे असेल तर 10% पेक्षा जास्त आयर्न. जर आपण मिलेट इयर साजरा करतो तर न्यूट्रिशनचा विचार करता बाजरी पण आपल्याला मिलेट मध्ये अतिशय महत्वाचं स्थान आहे. आणि ही तुर्कस्तानची बाजरी आपल्याला उत्पन्न जर बघितलं तुम्ही तर आपल्या बाजरीमध्ये 18 क्विंटल येते, याच्यामध्ये 30 क्विंटल पेक्षा जास्त. हे आपल्या पोती एका एकरामध्ये क्विंटल, पोती तर सोडून द्या, क्विंटल एका एकरामध्ये 30 क्विंटल. आज बाजरीचे जर भाव बघितले तर 2.5 ते 3 हजारापेक्षा जास्त भाव आहे. आपल्याकडली जी बाजरी आहे तिचं कणीस किती सेंटीमीटर असतं? आपल्या इकडचे 30 ते 35, जास्तीत जास्त 40 सेंटीमीटर येतं. परंतु ह्याचं 75 ते 90 सेंटीमीटर इतकं जवळपास तिप्पट आहे. आणि बघितलं बाजरी भरलेली असते नक्की. आणि फुटव्यामध्ये पण प्रमाण जास्त आहे, ह्याच्यामध्ये प्रमाण जास्त आहे. पण हे याच्यामध्ये वैशिष्ट्य आहे की कमी पाण्यामध्ये कमी कालावधीमध्ये येणारी ही बाजरी आहे. आणि हे पीक आपल्या जिरायत भागातल्या किंवा बागायत भागातल्या शेतकऱ्यांसाठी निश्चितच वरदान आहे. तर हे होते कृषी विशेषज्ञ संतोष करंजे सर. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की ही बाजरी बघितली तरी तुम्ही तिच्या प्रेमात पडाल. एकदम 1.5 फुटापासून 3.5 फुटापर्यंतची ही अजून वाढ आहे त्याची. पण अशी ही कणस जी बाजरीची ते बघून उत्पादनात भरीव वाढ हा जो आपला उपक्रम आहे त्याच्यामध्ये शेतकरी यशस्वी होऊ शकतात. तुम्ही एकदा या ठिकाणी ज्यावेळेस याल त्यावेळेस नक्की या बाजरीची माहिती घ्या आणि भेट द्या. धन्यवाद.